आपल्या स्वामी समर्थ गुरुमाऊलींचा जो आपला सत्संग मेळावा जो होणार आहे रत्नागिरीमध्ये तो आपला मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2025 होणार आहे। त्यासाठी आपल्या मार्गाचे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी मार्गाचे संस्थापक परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे हे आपल्या रत्नागिरी नगरीमध्ये येणार आहेत। त्यांचा जो प्रोग्राम आहे त्या दिवशी जो सत्संग मेळावा होणार आहे त्यासाठी स्वामी चरित्र सारामृत ह्याचं सुरुवातीला 1 तासामध्ये वाचन होईल। 4 वाजता प्रोग्राम चालू होणार आहे। त्यानंतर श्रीराज चक्रपूजा हे आपल्या ज्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला जे श्रीयंत्र आपण जे लक्ष्मीचा वास होण्यासाठी घरामध्ये आपल्याला सुख शांती समृद्धी होण्यासाठी तर त्यासाठी आपण ते श्रीयंत्र पूजनचे केली जाते। त्यासाठी आपण बरेचसे आपले जे सेवकरी आहेत किंवा भाविक आहेत त्यांना आपण ते श्रीयंत्र पूजन घेण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे। तर त्याचं पूजन हे 1 तासाचं असणार आहे। त्यानंतर गुरुमाऊली आपल्या 6:30 वाजता सगळ्यांना आपल्या इतिवृत्तातून जी आपल्या मार्गाची माहिती हे सगळ्यांना उद्देशून माहिती देते। किती वाजता येणार? 4 वाजल्यापासून आपला तो नाही रत्नागिरीत कधी येणार बाबा? माऊली 10 वाजता येणार आहे सकाळी। हो सकाळी। मेळाव्याला किती लोक उपस्थित राहतात? या प्रोग्रामसाठी सुमारे जवळजवळ 10 ते 15 हजार येण्याची शक्यता आहे। नाही आपला हा नवीन ट्रक टर्मिनल जे आपला नवीन स्टेट बँक कॉलनीच्या समोर त्या ठिकाणी होणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि अन्य जिल्ह्यातून पण लोक आहेत। आपला कोकण विभाग आहे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे हे 4 जिल्हे म्हणून आहेत आणि त्या अंतर्गत दुसरे बाहेरून येणारे जिल्हे आहेत हे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि अन्य ठिकाणं हा सत्संग मेळाव्याला बऱ्याच ठिकाणी हा राज्यभर पूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपले लोक येणार आहे। माझं नाव संतोष रघुनाथ यादव। संतोष यादव। हां मी स्वामी समर्थ सेवा केंद्र नाचणे या केंद्रामध्ये खजिनदार या पदावरती आहे। सूर्यकांत रघुनाथ सावंत। सूर्यकांत रघुनाथ सावंत स्वामी समर्थ नाचणे सचिव प्रभाकर नारायण राहते स्वामी समर्थ सेवा। काय होणार आहे कार्यक्रम सुरुवातीला आपल्या 4 ते 4 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होणार आहे। त्या सुरुवातीला श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पठण होणार आहे 6 त्यानंतर 4 ते 5, 5 ते 6 श्री चक्रराज पूजन होणार आहे 5 ते 6 आणि 6 नंतर परत त्यांचं गुरुमाऊलीचं मार्गदर्शन त्या गुरुवारी इथे येणार गुरुवारी इथे मंत्री प्रोग्राम नाही आहे पण मंत्री महोदय आमदार हे तिकडे तटकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एसपीला सगळे पत्रिकांसाठी आपण पाहिलं स्पॉटवरती शहर विभागाला तिथं तुम्हाला चर्चा म्हणजे माहितीची आपल्याला सगळ्यांना सुरुवातीला प्रश्नाची व्यवस्था आपण ती JFPच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे व्यवस्था वेगळी करतो। त्यानंतर आपला प्रोग्राम झाला की माऊलीची तुम्हाला चर्चा पण तिथे करतो आपला लाभ करायचा आहे। त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश 20% धर्मकार आणि 80% समाजकारण हे मुख्य उद्देश आहे। जे काय आज चाललेलं आहे त्या अंधश्रद्धा वगैरे त्याच्या सायंटिफिकली सगळं जे कार्य चालतं आहे त्यात 18 विभाग कार्य करतात आणि 18 विभागातून जनकल्याणपासून हॉस्पिटलायझेशन वगैरे सगळ्या गोष्टी आज 200 कोटीचं हॉस्पिटल 21 एकरमध्ये बनतं आहे गुरुकुंडाच्या पायथ्याशी। त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत समजा हृदयविकाराचा किंवा किडनी प्रॉब्लेम असे जे मोठमोठे आजार आहेत त्याला पैसा खूप लागतो त्या ठिकाणी विनामूल्य किंवा कमी खर्चात जे गरीब आहेत त्याच्यासाठी त्या ठिकाणी हॉस्पिटलायझेशन मोठं कार्य होत आहे आणि हे गुरुमाऊलीच्या संकल्पनेतून होत आहे। 18व्या स्वयंरोजगार आहे, विवाह नोंदणी आहे,
व्यवस्थापकाचे त्याच्यामध्ये पण लग्न लग्न कल्याण योजना आहे, बाल संस्कार सकाळी आपले असं म्हणणे की संस्कार केंद्र संस्कृती टिके संस्कृती धर्म